काय रे? मुद्दाम बोललात ना? काय हेच की तो स्टॉक उचलणारा मुलगा माझ्याहून बेटर आहे. असं म्हणालो मी? काय रे? तुझा काहीतरी गैरसमज होतोय. अहो कसला गैरसमज? आणि तुम्ही कधीतरी कोणाची बाजू ठामपणे अशी घ्या ना. सतत पळ काढत असता कन्फ्रंटेशन पासून. आणि अगदी असं बोलला नाहीत, पण तेच म्हणायचं होतं तुम्हाला. हे बघा, मी एकदम प्रोफेशनली बोलत होतो मीटिंगमध्ये. तुम्हाला अशी पर्सनल कमेंट एवढ्या सगळ्या लोकांसमोर बिझनेस मीटिंगमध्ये करायची काही गरज नव्हती. नाही, आता इतकं जेवारी लागलं असेल तर काहीतरी तथ्य असेल ना त्यात. काय तथ्य? की तो माझ्याहून बेटर आहे. त्याला जे काही मिळतं ते तो डिझर्व करतो आणि मला जे मिळतंय ते मी नाही करत. नॉनसेन्स. हे बघ, तो बेटर का तू बेटर हा प्रश्न नाही आहे. त्याच्या जागी तो आणि तुझ्या जागी तू बेटर आहात. प्रश्न असा आहे की तो जसा राहतो जगतो तसा तू राहू शकशील का? का नाही राहू शकणार? प्रयत्न कर. अंदाज नाही तुला, एक दिवस नाही जमणार. एक दिवस काय हो, महिनाभर राहीन. राह मग. का राहू? जणू काही राहून दाखवलं तर पुढच्या मीटिंगमध्ये तुमचं मत माझ्या बाजूनी देणार आहात. दिलं, चल. त्याल हो, आणि तू नाही राहिलास तर मग तुझं मत माझ्या बाजूनी देशील? नक्की? छे रे, काहीतरी काय. नक्की? नाव यू आर टॉकिंग. चल, किती पैसे आहेत खिशात? माहीत नाही, असतील एक 8-10 हजार असतील. हां, म्हणजे 60% भारतीयांना महिन्याला जेवढे मिळतात त्यापेक्षा जास्त आहेत. ठीक आहे, 5,000 राहा, उरलेल्यात भागव. पण क्रेडिट कार्ड आणि स्वतःची ओळख दाखवायची नाही. मग कुठेही राहा, काही कर, नोकरी कर. डन डील. सकाळीच निघ मग. आणि एक गोष्ट, इट्स नथिंग पर्सनल, स्ट्रिक्टली बिझनेस डील. चला.